नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज चॅनेलच्या संघर्षाची कथा या मालिकेत आज आपण संजय धोंडेपा देशमुख यांना भेटणार आहोत. त्यांच्या आयुष्यामधील त्यांनी जो केलेला प्रवास आहे त्या प्रवासामध्ये जे खडतर परिस्थितीवर त्यांनी जे मात केलेली आहे त्यांच्याकडून आज आपण ऐकणार आहोत. सध्या ते सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. त्याचबरोबर त्यांना नुकत्याच काही दिवसापूर्वी आदर्श आरोग्य सेवक म्हणून पुरस्कार भेटलेला आहे. अनेक अडचणीचा सामना करत ते कसे घडले आणि ते घडण्यामागचं कारण काय किंवा त्यांना आलेल्या ज्या काही व्यथा असतील किंवा त्याच्या मागचा जो संघर्ष आहे तो आज आपण स्वतः त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर सर, आम्हाला सांगा की तुमचं गाव, तुमचं नाव आणि तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी. माझं नाव संजय धोंडेपा देशमुख. माझा जन्म 19 जुलै 1976 साली झाला. गाव माझं ईश्वरवाटार, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझं 1ली ते 4थी शिक्षण ईश्वरवाटारमध्ये झालं. 5वी ते 7वी शिक्षण दत्त विद्या मंदिर सुस्ते येथे झाले. 8वी ते 10वी पंढरपूर येथे विवेकवर्धिनी विद्यालय पंढरपूर येथे झाले. 11वी ते ग्रॅज्युएशन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे झाले. हे शिक्षण करत असताना 8वी ते 10वी बोर्डिंगला वसतिगृहामध्ये राहिलो मी. 11वी नंतर 10वीला मी 92 साली 10वी पास झालो. 92 नंतर कर्मवीर कॉलेजला ऍडमिशन घेतलं 11वी ते BA पर्यंत. आणि 11वी पासून जे माझा प्रवास झाला ती 10वी पर्यंतचा प्रवास हे लहानपणातून गेल्यासारखं गेलं. 11वी पासून मी समाजामध्ये काय आहे यासाठी धडपड करण्याचा प्रयत्न, शालेय शिक्षण करत असतानाच इतर सर्व गोष्टीचा अभ्यास, गावातील राजकारणामध्ये लक्ष घालण्याचं काम केलं 92 ते 2002 पर्यंत. जी मी 10वी पास झाल्यापासून गावातील गोरगरीब असतील, अडचणीत असलेली माणसं असतील, त्यांना आपल्या परीने जे काय होईल ती मदत करण्याचं काम केलं. म्हणजे मी काय, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी, वडील माझे आरोग्य सेवक होते, पण तोकडा पगार असायचा. घरची परिस्थिती हालाकीची. आई वडील, 2 बहिणी आणि मी. सर्वात मोठा मीच. माझ्यानंतर 2 बहिणी. म्हणजे असं कधी वाटलं तुम्हाला की आपल्या आयुष्याची म्हणजे असं बाबा दिशा बदलावी लागेल, आपल्याला आता आपली फील्ड बदलावी लागेल, म्हणजे असं कधी वाटलं तुम्हाला की एखादे अधिकारी हो किंवा आपल्याला समाज प्रेरणेतून काय ते समाजात बदल करायचा आहे, पण आता स्वतः अगोदर आपण बदललं पाहिजे, अशी काय स्फूर्ती तुम्हाला? हा महत्वाचा प्रश्न आहे. मला 1992 सालीच माझ्या मनात खुणगाठ बांधली होती मी की एक दिवस आपण एक आपलं वैयक्तिक असेल, सामाजिक, यामध्ये एक आपलं नाव व्हावं, संजय देशमुख एक स्वव्यक्तीवर ओळखावं, अशी माझी जिद्द 1992 सालापासून. आणि हे करत असताना मला 1992 पासून राजकारणात आवड लागली. कॉलेज करता करता राजकारण, गाव लेवलच्या राजकारणामध्ये मी काम करत होतो. मग असाच एक दिवशी प्रसंग असा आला, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, मला BEd ला ऍडमिशन घ्यायचं होतं बेळगावला. म्हणजे दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या इथं मिळत नव्हतं किंवा पैसे देऊन इथं होत नव्हतं, पैसे द्यायची आपली परिस्थिती नव्हती. मग अशा वेळेला मला आमचे वडील आरोग्य सेवक, ज्यावेळेस बेळगावला ऍडमिशनला मला पैसे नव्हते आणि हे करायचं, त्यावेळेस वडिलांनी सांगितलं की असल्या नोकरीनं पैसे देऊन त्या नोकरीच्या मागे लागायची गरज नाही, म्हणजे आपण नोकरी तसली करायची नाही.
ऍडमिशनला पैसे देऊन बीएड करायचं आणि पुन्हा कुठं नोकरीसाठी हे करत बसायचं हे आपल्याला जमणार नाही आणि आपण ते करायचं नाही. हा टर्निंग पॉईंट माझ्या जीवनात आलेला 1998-99. कितीला? 98-99 साहेब. मग आल्यानंतर वडिलांनी आमच्या वडील आरोग्य होते. मग त्यावेळेला अनुकंपा नोकरी ही मेडिकल ग्राउंडवरती मिळत होती. म्हणजे वडिलांच्या किंवा कुणाच्या ठिकाणी आपण लागू मेडिकल ग्राउंडवरती सध्या जे सर्व्हिसला आहेत शकतो. ते जर आजाराने म्हणा कसं असेल त्या ह्यानं जर ही झाले मृत्यू पावतो. मृत्यू पावायची गरज नव्हती, हा. अनफिट झाली तर म्हणजे सर्व्हिस करण्याचा अपात्र आहे असा जर त्यांचं प्रमाणपत्र मिळालं तर अनुकंपाचा प्रस्ताव करता येईल. ही नेम होता त्यावेळेला. मग आमचे वडील काय म्हणते, वडील आमचे जिज्ञासू आणि परखड व्यक्तिमत्व, कधीच कोणाला झुकणे हा विषय त्यांच्याकडे नव्हता आणि झुकून दिलं नाही आम्हालाही आजपर्यंत. कधी त्यांच्या वारशामुळे आम्ही कधीच कुठं झुकत नाही. संघर्ष करणे, स्वतःच्या हिमतीवर करणे ही सगळं आम्हाला जे शिकवणूक आहे आमच्या वडिलांची. मग वडिलांनी 1999 साली मला म्हणले नोकरी लागायची, आपण आपल्या हिमतीवर लागायची, कुठेही कोणाला हात पसरायचा नाही, आपल्या आपल्या हिमतीवर आपण नोकरी करायची. ही त्यांनी मला 1999 सांगितलं. मग सांगितल्यानंतर मग आता काय करायचं हा प्रश्न पडला. 99 नोकरी करायची ही फिक्स झालं. हे राजकारण बरोबर हे झूट सगळं. नोकरी करायची तर मग करायचं काय, आता पर्याय काय. मग मी त्यांचे जिल्हा मुलेरी ऑफिसर अ.बा. शास्त्री म्हणून त्यांना भेटायला मी आणि वडील गेलो. मी आणि माझे वडील दोघं गेलो. ते आमच्या वडिलांचे त्यांचे चांगले संबंध अधिकाऱ्यांची. मग अधिकाऱ्यांना म्हणले साहेब आमच्या वडिलांचं रांगडं बोलणं होतं, साहेब पोराला नोकरी लावायचे, मी राजीनामा काय असेल ते करा आणि नोकरी पोराला लावून टाका. वडिलांनी शास्त्री साहेबांना सांगितलं. शास्त्री साहेबांनी मला विचारलं अरे तुझं काय शिक्षण झालं, काय आहे. मी सर म्हणतो माझे शिक्षण BA झालं. बर. मग म्हणले करू आपण काय करू म्हणले अनुकंपाचा प्रस्ताव करू म्हणले. तुम्ही जाऊन म्हणले मेडिकल दवाखान्यात, वडील आमचे आजारीच होते, दम्याच्या विकारानं आजारीच होते. म्हणजे जावं म्हणजे सोलापूरला जाऊन सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट घेऊन या. जर प्रमाणपत्र तुमचं अनफिट आलं तर आपण प्रस्ताव करू. ठीक आहे. मग असं झालं आमचं. आम्ही 5 जानेवारी 2000 वडिलांचा मेडिकल ग्राउंड वरती अनफिट घेतलं. मग अनफिट घेतल्यानंतर आम्ही प्रस्ताव दाखल केला. आठवड्यातून किमान 3 दिवस मी सोलापूर जिल्हाधिकारी दररोज जातो. बरं, कशामुळे म्हणजे काय त्याच्या मागचं कारण? मला नोकरी मिळवायची आणि ती स्वहिमतीने मिळवायची. म्हणजे हा दिलेला प्रस्ताव बंदच केलेला होता शासनाने. प्रस्ताव दिला होता, प्रस्ताव तिथं होता, पण शासनाचीच भूमिका नव्हती की त्याला घ्यायचं अनुकंपावर. नाही, पण ती शासनाचा खुद्द महाराष्ट्र शासनाचा निर्णय असा होता की नोकरी भरतीला बॅन. त्यामुळं त्या काळामध्ये असं काय म्हणजे अडचणी म्हणजे असं काय कशाच्या अडचण होती सगळ्यात. जायचं काय, जायला माझी सोय होती चांगली. आणि मी आवर्जून उल्लेख करतो, उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे म्हणून करतो. त्या काळात मला 2099 नाही या कालखंडामध्ये मला चांगली मदत केली सुभाषराव माने सर. मदत याचा अर्थ काय, मी त्यांचं प्रत्येक काम हे मी करत काय म्हणजे काय असेल ते काम करत. आणि त्यांचं सोलापूरला निघाले मी गाडीत आहेच. आणि गेलो की त्यांची काम काय का बघत मला काय त्याशी देणे गेलो. मी कलेक्टर ऑफिसला जाणार. कुठं? कलेक्टर ऑफिसला जाऊन त्या संबंधित आस्थापनेच्या अव्वलकार कोणाला भेटून पाया पडून येणारच. असं माझं 2003 पर्यंत. पण तुम्हाला असं कधी वाटलं नाही का आता आपण म्हणजे एवढं पळालो, आठवड्यातून 3-3 हेल्पाट घातलो आपण जिल्हाधिकारी कार्यालयाला, हे शक्यच नाही, हे होणारच नाही,
म्हणजे हे कठीण आहे आणि आता आपण हे सोडून दुसरं काय असं बघावं असं म्हणजे काय मला वाटलं काय? का वाटलं नाही? कारण माझ्याकडे एक माझी स्वतःचा अभ्यास की शासन हे मर्यादित काळापुरतं बॅन ठेवू शकतं लोक. बरोबर, आपल्याला काय नोकरी ही 100% नोकरी लागणार, 100% म्हणजे 100%. फक्त काय काळ जाईल ही मला मत, पण काळाला लात मारत बसणं ही माझं काम. बरोबर, आणि ते मी करतो. सोलापूरला गेलो मी तिथे जाऊन येणारच. म्हणजे कर्मच नव्हतं त्या ऑफिसला गेल्याशिवाय अक्षरशः तुम्हाला मी सांगतो, तिथं अरविंद बुलबुले म्हणून अव्वल काकून होते. ती माणूस मला चहा पाजायला लागला, इतकं मी त्यांच्याशी घेणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत होत्या म्हणजे एकतर वडील दरम्यान त्रस्त होते, वडिलांची इच्छा होती की तुम्ही तिथे नोकरी करायची, तुमची मानसिकता होती बीएड करायचं, परंतु ते पैसे भरणं शक्य नव्हतं आणि नोकरीच्या शोधात तुम्ही होता. घरच्या अशा आर्थिक परिस्थितीचा सामना किंवा म्हणजे म्हणजे असं प्रेशर होतं का? माझी आई 10 रुपये हजेरी काम म्हणतो. 10 रुपये त्यावेळेला 10 रुपये दिवसाला रोज होता पाहिजे. कृपयाला 10 रुपये वडिलांना 2 पत्र्याच्या होती. त्या पलीकडे दिसत आता माझ्या गाड्या ठेवायला जागा आहे, जागा मागतो. मग ह्या गोष्टी मला जाणार नोकरी करणं हे आपल्याला म्हणजे असं आता कुटुंबामध्ये तुम्ही भावंड काय बहिणी किंवा वडील आहे यांच्यापैकी सर्वात म्हणजे अशी साथ कुणाची मिळाली नाही, तू ते केलंच पाहिजे, असू दे आपली परिस्थिती बिकट पण तू तिथं गेलंच पाहिजे असं म्हणजे सगळं श्रेय माझ्या आहे आई वडिलांना दोघांना. कारण आई आणि वडील दोघंही इतकी जिद्दी की प्रमाणे एवढं करत असताना मी ही मला तांब्या सुद्धा भरून घे असं कधी आईने किंवा वडिलांना. आई साहेब आता आहे का? काय म्हणजे पहिल्यांदा नोकरी लागली असं काय वाटलं म्हणजे आई साहेब म्हणला नोकरीचा तो आनंदच वेगळा होता. या क्षेत्रामध्ये येताना तुम्हाला असं म्हणजे कोणकोणत्या व्यक्तींचं मार्गदर्शन किंवा मोलाची सहकार्य केलं? सहकार्य मला पहिलं मार्गदर्शक माझे आई वडीलच आहेत. बरोबर, त्यांनी तर मुहूर्त मेळ ठरवली की नोकरी करायचीच. मग नोकरीच्या प्रयत्नामध्ये मला सुधाकर पंत परिचारकांनी म्हणजे पंढरपूरचे माझे आमदार ऋषितुल्य नेतृत्व सुधाकर पंत परिचारक यांनी म्हणजे जर ते नसते तर एका दिवस मी पुढं अजून 5-6 वर्ष नोकरीपासून अलिप्त राहिलो. त्यांचं मार्गदर्शन मला लागलं पहिल्यांदा नोकरी लागण्यासाठी. मला नोकरी लागण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुभाषराव माने सरांनी सहकार्य केलं. नोकरी लागायच्या प्रयत्नाला त्यांचं खूप मला सहकार्य आहे. म्हणजे माने सरांचं म्हणजे एक पार्श्वभूमी माने सर माझी मेहुणी आहेत. माझ्या आत्याचा मुलगा आहे असं. त्यांचं मला प्रयत्न करायला मला खूप मदत झाली. कारण मला सोलापूरला जायला पैसे नव्हते हो. गाडीत त्यांच्या जाण्याशिवाय मला बरं मी 1 नंबरचा कार्यकर्ता होतो. म्हणजे सरांनी सुद्धा तुम्हाला मला केलंय मार्गदर्शन, ते काय मी नाकारू शकत नाही. बरोबर. मला प्रशासनामधले SD बड्डे हे माझे गुरु आहेत, प्रशासकीय गुरु आणि त्यांनी मला नोकरी काय असते ही शिकवली. त्याच्यानंतर नोकरीमध्ये मी वेगवेगळ्या पदावरती माझं प्रमोशन होत गेलं. वरिष्ठ सहाय्यक झाल्यानंतर आता सध्या नांदेडला ते मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत समाधान जामकर साहेब. त्यांनी मला प्रशासनातली मदत चांगली केली, मार्गदर्शन केलं. आणि अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी मला आज ह्या पदावरती जायला, आज जी मी प्रशासकीय अधिकारी पद मला मिळालं त्याला माझी शिफारस डॉक्टर संजीव ठाकूरने केली. संजीव ठाकूर सरांनी केली. कारण त्यांनी माझ्यात ती क्षमता, काम करण्याची माझी पद्धत ही ओळखून माझी शिफारस केली की यांना प्रशासकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार द्यावा. ही माझ्यासाठी एक टर्निंग पॉइंट आहे. तुमच्या नोकरीचा जो कालावधी आहे आतापर्यंत म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही नोकरी करताय? पहिली नियुक्ती माझी 3 मार्च 2003 कनिष्ठ लिपिक म्हणून झाली. बर. नंतर 2013 मला
वरिष्ठ लिपिकचं प्रमोशन आलं. हम्म. 2021ला हम्म. वरिष्ठ सहाय्यकचं प्रमोशन आलं. हम्म. आणि 2025ला हम्म. कार्यालयीन अधीक्षकचं प्रमोशन आलं. आणि मार्च 2026ला मला प्रशासकीय अधिकारीचा अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्र शासनाचा. शासनाचा. बर. अशी माझी टोटल आता 24व्या वर्षात मी पदार्पण करत आहे सर्व्हिसमध्ये. 24 वर्ष वर्षे मला आता मार्चला पूर्ण होत. पूर्ण होतील. 3 मार्चला 24 वर्ष पूर्ण झाले तुम्हाला. आणि माझ्या काम करण्याची पद्धत पाहून हम्म. किंवा माझं प्रशासन चालवण्याची ही बघून हम्म. मला नव्याने स्थापन झालेल्या BSc नर्सिंग पदवी परिचर्या पदवी महाविद्यालयाचा प्रशासकीय अधिकारीचा अतिरिक्त कार्यभार 3 ऑगस्टला नव्याने दिला. म्हणजे आता सद्यस्थितीला मी सध्या 2 संस्थेचा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहतो. 2 संस्थेचा तुमच्याकडची जबाबदारी आहे. 2 संस्थेची मोठ्या, एक 250 विद्यार्थी क्षमता असलेलं मेडिकल कॉलेज आणि 100 क्षमतेचं BSc नर्सिंग महाविद्यालय, अशी 2 हे जे मी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहतोय आज ह्या घडीला. म्हणजे असं काय ताण म्हणजे दोन्ही संस्था ताण मला का जाणवत नाही, तर मी कनिष्ठ लिपिक पासून प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत गेलो. म्हणजे ग्राउंड लेवल पासून ग्राउंड म्हणजे शेवटचा ती वरला ही संपूर्ण अभ्यास, संपूर्ण पद मी घेतलेले. हो हो. आणि ती सोलापूरमध्येच घेतलेली. त्यामुळे तिथली सगळी माहिती मला पूर्ण आहे. अधिकाऱ्यांची समन्वय चांगला आहे माझा. काम करण्याची माझी पद्धत कर्मचाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी सगळं माझं काम करण्याची पद्धत त्यांनाही आवडती. त्यामुळे माझं काम कुठलंही पेंडिंग राहत नाही. किंवा बाहेर समजा पब्लिक येणार आहे त्यांच्याशी सुद्धा माझा चांगला समन्वय मी राखतो. कम्युनिकेशन चांगलं आहे. कम्युनिकेशन माझं चांगलं आहे. त्यामुळे मला नोकरीत ही 2 पद जरी आता जरी असला कार्यभार तरी मला त्याचं काय वाटत नाही. या 24 वर्षाच्या कालावधीत अशा म्हणजे तुमच्या किती पोस्टिंग झाल्या? पोस्टिंग माझ्या आता 5 झाल्या पोस्टिंग. 24 वर्षाच्या कालखंडात 5 पोस्टिंग झाल्या. आणि एका वेळेला 2-2, 3-3 कार्यभार मी पेलू शकतोय. ही माझी क्षमता ओळखून मला काल त्यांनी दिलाय. मला जबाबदारी दिली. कालची जबाबदारी जी दिली ती मला दिलेली आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं सांगतो, सर्वात महत्वाचं 2 पॉइंट राहिले ते का काय 2 पॉइंट राहिले. सर्वात महत्वाचा एक, माझ्या पाठीमाग खंबीरपणानं माझी आई, माझी पत्नी आणि माझ्या 2 बहिणी. बरोबर. खंबीरपणानं म्हणजे खंबीरपणानं. आणि मी माझ्या वडील वारल्यापासूनचा जो निर्णय आहे, जगाला बाहेर काय वाटत असेल त्याला मला माहित नाही. बरोबर. पण मी आईला विचारल्याशिवाय 10 रुपयाची बी खरेदी करत नाही किंवा 10 रुपये खर्चत पण नाही. ही एक माझी ख्याती आहे. तुम्हाला माहिती आहे. 10 लाख खरंच म्हणते आहे पण चुकीच्या ठिकाणी खर्च आहे. बरोबर बरोबर. ती शिकवणच आहे. शिकवण. आणि मी आईला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय मी घेऊ शकत नाही, घेतच नाही. कारण तेवढी माझ्यावरती पगडाच आहे. बरोबर. कशाचा पगडा आहे ती? दबावाचा नाही, चांगुलपणाचा आणि संस्कार आहे. ती जर म्हणली आता ही करायचं नाही, करणार नाही, हा असं सोडून देईल. बरोबर आहे. त्यामध्ये माझी आज फॅमिली बी चांगली आहे सगळी. मला माझी आई चांगली आहे. दुसरा एक किस्सा, 2022ला माझ्या मिसेसला कॅन्सर सारखा आजार झाला. बर. कॅन्सर सारखा आजार झाला. माझ्या जीवनात आता काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु मी अभिमानानं सांगतो, माझ्या मिसेसला कॅन्सर झाल्यानंतर कॅन्सरचा कुठला पेशंट म्हणू शकतो मला काय होत नाही, तुम्ही घाबरू नका. बर. ही भूमिका, ठाम भूमिका माझ्या बायकोने घेतली. म्हणजे तुमच्या पत्नीची ह्या भूमिका म्हणजे एवढं म्हणजे त्यांच्या बळ म्हणजे पुढच्याला त्या बळाच्या जोरावरती आज तिचा पेट स्कॅन मागल्या वर्षी केला, नील आला. कॅन्सर आजार नील आलेला आहे. नील जवळजवळ माझे 16-17 लाख रुपये गेले. पैशाला किंमत नव्हती माझ्याकडे. बरोबर आहे. कशाला? पैशाला किंमत नव्हतीच.
फक्त माझा पेशंट असा म्हणत होता की मला काहीच होत नाही हो, म्हणजे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग. आणि त्यामुळं मला काहीच वाटलं नाही त्या आजारात. आता सध्या व्यवस्थित आहेत. एक नंबर आहे. आता सध्या सगळी जण माझ्या मुलाचं लग्न झालं, माझी सूनबाई बी चांगली आहे, नातू झाला मला. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, बायको, आई, मुलं, माझी मुलं बी आता वेल सेट आहेत. हो, दोघांनाही उद्योग करून दिलेत. ते उद्योग चांगल्या प्रकारे हाताळतात. सध्याच्या जबाबदारीमध्ये तुमचं काम काय असतं आणि आता तुमच्या कामामधील सर्वात मोठं आव्हान काय म्हणजे कशा पद्धतीनं आहे? तर माझ्याकडं आता सध्या मी ज्युनियर क्लार्क पासून नोकरी केली. बरं. कनिष्ठ लिपिक पासून कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ सहाय्यक, कार्यालयीन अधीक्षक आणि आता माझ्याकडं प्रशासकीय अधिकारी म्हणजे आहरण व संवितरण अधिकार माझ्याकडे आहे. हो, यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणजे पूर्ण प्रशासनाचा जे काय भाग आहे ते सगळं माझ्याकडे आहे. बर. आणि तिथं जवळजवळ आता माझ्याकडे डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रशासकीय अधिकाऱ्याचा कार्यभार आहे. बर. अधिक आता नव्यानं स्थापन झाले 8 जुलैला त्याला मान्यता मिळाली. 100 विद्यार्थ्यांचं BSc नर्सिंग कॉलेज सोलापूरमध्ये शासकीय. त्याची माझी काम करण्याची पद्धत बघून किंवा माझं काम आवडल्यामुळं त्या प्राचार्य आणि अधिष्ठाता यांनी मिळून मला माहित सुद्धा नव्हतं, मला बोलवून सांगितलं तुम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्याचा चार्ज द्यायचा आहे. अरे बापरे. बर. म्हणजे लय मोठी जबाबदारी दिली. ही बारकी जबाबदारी. मेडिकल कॉलेज ही महाराष्ट्रात 3 नंबरचं कॉलेज आहे. बर. 250 विद्यार्थ्यांची ऍडमिशन आहे दरवर्षी तिथं. 250 विद्यार्थी. बर. ही महाराष्ट्रात 3 नंबरचं कॉलेज आहे. सध्या तुम्ही आता आरोग्य सेवेमध्ये आरोग्य सेवा ही आरोग्य सेवक डॉक्टर घडवण्याची कॉलेज आहे माझं. होय होय बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला 250 विद्यार्थ्यांची बॅच तुमच्यापाशी इथे आमच्या कॉलेज म्हणजे दरवर्षी 250 विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नवीन बॅच तयार होते. नवीन 250 विद्यार्थी दरवर्षी येतात आणि 250 जर त्या वर्षी पार पडतात डॉक्टरेट करून दर वर्षाला. दरवर्षाला 250. सध्या तुमच्या या जबाबदारीमध्ये आम्हाला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 2019ला जी कोरोनाची लाट आली होती, भयंकर असं महामारीचं संकट होतं, ती संपूर्ण देशावरती जगावरती. त्या काळामध्ये असं काय म्हणजे तुम्हाला म्हणजे असं काय वाटलं त्याच्यामध्ये की बाबा लोकांच्या भावना असतील किंवा लोकांचा जो लय भयानक भयानक आणि त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये भांडारपाल म्हणून जबाबदारी माझ्याकडे. बर. ती जबाबदारी मी सक्षमपणे पाळली. बर. सक्षमपणे. आणि आम्ही कुठल्याही सुखसोयी कमी पडू दिल्या नाहीत. आमच्या प्रशासनानं कमी पडू दिल्या नाहीत. काय प्रशासनानं कुठलीही सुखसोयीला कमी पडता कामा नये एवढं काम आम्हाला जी करता येतं ते केलं. बाकी काम डॉक्टर लोकांनी केलं, नर्सने केलं, सगळ्याच घटकांनी काम केलं. आणि त्या वेळेला मी इथून सोलापूरला अप अँड डाऊन करत होतो. बर. त्या काळामध्ये रोजचं दररोज. आणि ती घरच्यांची जबाबदारी, तिकडली जबाबदारी घरच्यापेक्षा ती जबाबदारी मोठी होती. रात्री 12 1 वाजता सुद्धा फोन येत होती, व्हेंटिलेटर संपलेला, ऑक्सिजन संपलेला आहे, त्याची पुरवठा करा. बरोबर आहे. हे किट्स मागवा. हे म्हणजे स्टोर भांडारचं पालचं काम काय असतं, हे सगळं पुरवठा करण्याचं काम आमचं असतं. म्हणजे तुम्ही जर अहवाल पुढे दिला तर ती मटेरियल, एखाद्या वेळेस जर तुम्ही जर पुढे अहवाल नाही दिला तर ती लोकांची गैरसोयीच आहे ना. आणि मग अशा वेळेस असं काय वाटलीत का म्हणजे लोकांची सेवा करता करता आपण आपल्या घरच्या विषयी काय मनामध्ये म्हणजे आपल्यामुळे घरच्यांना काय त्रास होईल का? अहो घरच्यांना झाला, माझ्या आईला कोरोना झाला. बर. म्हणजे किती म्हणजे वय होतं आईंचं त्यावेळेस? त्यावेळेला 65 वय होतं. म्हणजे त्या वयामध्ये कोरोना झाला. कोरोना विथ डायबिटीस पेशंट. अरे बापरे. बर. आणि ईश्वर हॉटेल मध्ये आमच्या घराला पूर्ण जेल सारखं झालं. क्वारंटाईन केलं होतं सगळ्यांना? क्वारंटाईन नाही, पण
पेशंट निघाल्यावर त्यावेळेची परिस्थिती ग्रामीण हो भागात बरोबर भयानक आहे, होती. बरोबर आहे, बरोबर. ग्रामीण भागात भयानक परिस्थिती. पुलावून बसली माणसं. हो बरोबर आहे, बरोबर आहे. तिथं आमच्या याला काट्या आडव्या लावल्या, तिथं माणसं यायची नाही तिकडे, असं पूर्ण म्हणजे घराच्या बाजूनी कुणी फिरकायचं नाही. हा. हा. अशा वेळेस मी आई ऍडमिट असताना सुद्धा मी माझी ड्युटी बजावली. म्हणजे रोज आईला कोरोना होऊन ऍडमिट आहे लाईफलाईनला, बर, तरी सुद्धा मी सकाळी 6ला आईजवळ जाणार, तिथं तिथं काय बघणार, ड्युटीला 2 व्हीलरवर जाणार, बर, ड्युटी करणार, संध्याकाळी येणार. तोपर्यंत आमची बहीण दुपारचं येते बघायची. पंढरपुरात माझी बहीण आहे. त्यातनं आई सुखरूप आली बाहेर. म्हणजे तुम्ही जी तिकडे सेवा केली तिचं फळ इकडे मिळालं. आणि म्हणजे असं कोरोनाच्या ह्याच्यामध्ये असं म्हणजे भीती होती का तुमच्या मनामध्ये? भीती होती की म्हणजे नोकरी करताना? हो, पण आपलं कर्तव्य आपण बजावलं पाहिजे. होय होय, पेशंटला जर सुख सोयी द्यायला आपल्याला बरोबर आहे, नेमणूक आहे आपली, तर आपण ते काम केलं पाहिजे. केलंच पाहिजे. गावात म्हणायची ह्याला इकडे गावात येऊ देऊ नका, ह्याच्यामुळं सगळ्या गावाला होईल, बरोबर, अशी भावना होती गावात. तरी सुद्धा मी म्हणणार मी माझं कर्तव्य करणार आहे. मला ग्रामीण भागामध्ये लोकांच्या मनामध्ये शंका, जवळची घरातली माणसं जवळ येत नव्हती तर. आणि प्रश्न विचारला तर ते 100 त्याच्यामध्ये प्रश्न, एका उपप्रश्न. बरोबर आहे. या सगळ्या जबाबदारी पार पाडत तुम्ही तिथपर्यंत गेला. नशिबानं आईचा कोरोना पण म्हणजे पॉझिटिव्ह होते, ते निगेटिव्ह निघल्या. ह्या कालखंडामध्ये म्हणजे असं तुम्हाला असं काय वाटलं का, म्हणजे जो तुमचा कालखंड होता 1992चा, तुमच्या मनामध्ये होतं की आपल्याला समाजसेवा करायची आहे, पण त्यावेळेची परिस्थिती बेताची असल्यामुळे तुम्हाला समाजसेवेला तेवढा वेळ मिळत नव्हता, परंतु ह्याच्यामध्ये तुम्हाला असं पुरेपूर समाधान वाटलं का? म्हणजे तुमच्या मनाला एक पुरेपूर मला नोकरीमध्ये पुरेपूर समाधान वाटलं. आणि नोकरी करत असताना माझी जी पद्धत आहे माणसं हँडल करण्याची, ती माणसं हँडल करणारा माझ्याजवळ आलेला माणूस माझ्यापासूनच दूर जाऊ शकत नाही. ही एक माझी ख्याती आहे वैयक्तिक, मी अभिमानानं सांगतो. बरोबर. मग तो अधिकारी असो, पुढारी असो, गरीबातला गरीब असो, श्रीमंतातला श्रीमंत असो, माझ्या जवळ अप्रोच झालेला माणूस मला असं सोडून जाऊ शकत नाही. तेवढी क्षमता माझ्याकडे आहे. ते माणसाला आपण सगळ्या पद्धतीने आपण त्यांच्याशी चांगलपणानं वागतो. असं कधी झालंय का प्रसंग, म्हणजे एखाद्याला म्हणजे काय हॉस्पिटलमध्ये काय अडचण असतील किंवा शैक्षणिक बाबतीत काय अडचण असतील, त्यावेळेस असं मदत केलेलंच आहे? हॉस्पिटलच्या बाबतीत तरी आता जेवढे माझे काय नातेवाईक असतील, नातेवाईकांचे नातेवाईक असतील, मित्र असतील, आणि ज्यांना संजय देशमुख माहीत आहे काय, ह्या कुठल्याही व्यक्तीने जर मला फोन केला, माझा पेशंट आहे किंवा मला असं असं आहे तिथं हॉस्पिटलला, तिथं मी माझं काम तास अर्धा तास सोडून त्या माणसाचा उपचार केल्याशिवाय मी माझ्या टेबलवर बसत नाही. बरोबर आहे. आज व्यक्तीला ही आज मी प्रशासकीय अधिकारी आहे, तरी सुद्धा मी माझा पेशंट आला तर मी स्वतः जातो. मी फोन केला तरी सुद्धा माझं काम होतंय. बरोबर आहे. मी तिथं त्या विभागात फोन जरी केला सध्या, ते असं माझा पेशंट आहे तेवढं बघा म्हणलं तरी सुद्धा डॉक्टर लोक, सिस्टर सगळी फोनवर सुद्धा काम करतात. तरी पण मी त्या पेशंटसाठी 10-15 मिनिटं वेळ, अर्धा तास काय घालवायचं मी स्वतः जाऊन घाललो. ही माझी पहिल्या म्हणजे 2003 पासूनच ती माझी मोठी कमाई आहे. मोठी कमाई म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, माझं दिवसातून मला किमान म्हणजे मोठेपण नाही, एक 4 तरी पेशंटच्या बाबतीत मला फोन येतात. बर, म्हणजे काय अडचण आहे त्याच्यावरती काय आहे, त्याचं काय आहे काय नाही, आणि मी त्याला मदत करतो. आणि त्यामध्ये मी माझा वैरी जरी असला, काय वैरी जरी असला, त्यानं जर मला फोन केला त्या संदर्भात, तर ती मी वैरी तर मी जगात कोणालाच मानत नाही वैरी. बरोबर आहे. पण जरी माझं एखाद्याशी संबंध चांगलं म्हणजे माझ्याशी चांगलं नसलं, त्यानं जर मला फोन केला तिथं, तर मी त्याला मदत करतो. म्हणजे अजून बी ती अशी उत्सुकता आहे की लोकांना मदत, आणि एवढं मोठं पद असताना सुद्धा तिथपर्यंत जाण्याचे जे काय म्हणजे आस आहे ते एक अंगीकृत झालेलं आहे तुम्हाला. म्हणजे रोजचं दैनंदिन काय असो अगर नसो, तिथं जायचंच, बघायचं, जाऊन भेटून तिथं. ह्याच्यापेक्षा सुद्धा वाईट पेशंट बर्न म्हणजे कोणच जवळ जात नाही. भाजलेले पेशंट कोणच जवळ जात नाही. मी वार्डात डायरेक्ट पेशंट कुठं ऍडमिट आहे तिथं जातो, आणि त्या माणसाला इतकं बरं वाटतं. आपण तिथं काय त्याला त्या डोक्याला वजन कमी करू शकतो नाही, पण त्याला जो आधार द्यायचं काम आहे, बरोबर, ते आधार द्यायचं काम आहे. बरोबर आहे. आणि त्याचं फळ मला चांगलं मिळालं. मी वडिलांची, वडील माझे
12 सप्टेंबर 2004 वारले. हम्म. काय हम्म. वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त हम्म. मी आज तागायत, आता उद्याची 24वी पुण्यतिथी आहे वडिलांची. वडिलांची. बर. तर दरवर्षी मी वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या महाराजांना आणून कीर्तन, प्रवचन, भजन, एक 200-400-500 लोकांचं जेवण दरवर्षीचा माझा कार्यक्रम. हम्म. दरवर्षी एक म्हणजे सोहळाच असतो माझ्या घरी. बरोबर. 12 सप्टेंबरला वडिलांच्या बरोबर. पुण्यतिथी निमित्त मी ख्यातनाम प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकरला आणलं होतं बर. वडिलांच्या 18व्या पुण्यतिथी. म्हणजे जे जसं सांगितलं की म्हणजे शाहिरांनी किंवा प्रबोधन हे प्रबोधनासाठी इंदुरीकर महाराज कीर्तनकार आहेत म्हणून नाही, समाजामध्ये काहीतरी, बरोबर आहे, समाजामध्ये काय तर बदल घडावा ह्यासाठी प्रबोधन करण्यासाठी मी वडिलांच्या पुण्यतिथी 18व्या पुण्यतिथी निमित्ताने मी इंदुरीकर महाराजांना आणून 10 ते 12 हजार लोक होती गावात प्रवचनाला, त्यांच्या कीर्तनाला. अशा काय म्हणजे तुम्हाला काय असे आलेत का काही विद्यार्थ्यांच्या फीच्या संदर्भात काय अडचण असतील किंवा घरगुती काय अडचण असतील? फीच्या संदर्भात त्या अडचणी आलेल्या आहेत त्या आपण आपल्या परीने जे आपल्याकडे आले त्यांना आपण करतोच, मदत करतोच. ती बी असू द्या, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा कुठं काय हे असेल त्यांना माझी मदत असते. गावातील सप्ते असतात तिथं माझी लोकवर्गणी माझ्या यानं मी देतो. काय आता परवा इथं महादेवाचं मंदिराचं काम चालू आहे आता, तुम्ही त्याला 75,000 रुपये वर्गणी मी दिली. बर. जे अहिल्याबाईंनी सांगितलं होतं आपल्याला जेवढं मी माझ्या प्रपंचातला 10% भाग हे समाजासाठी घाल. आणि कोरोना नंतर लोकांची बरीच ही झाली. कोरोना झाल्यानंतर मी दिपवाळीमध्ये गावातील गोरगरिबांसाठी 111 कुटुंबाला हे जो किट दिलं. बर. दिपवाळीचं किट म्हणजे लाडू करंजी नाही, 2 जी काय जी दिवाळी साजऱ्या करण्यासाठी दिवाळी साजरी करण्यासाठी मी 110 कुटुंबाला दिलेलं आहे. म्हणजे अन्नदान करणं ही सुद्धा दानत करण्याची वृत्ती आमच्या वडिलापासून आहे. आज गाव जी पाणी पिते गाव, त्याला आमची 5 गुंठ जमीन बक्षीसपत्र करून विहीर आमच्या रानात आहे. म्हणजे गावाचं जे पाणी पुरवठ्याचं आहे ती 96 साली आमच्या वडिलांनी दान केलेले आहे. तिथं विहीर आहे, तिथून पाईपलाईन आणून इथं गावाला पाणी तुमच्या रक्तामध्येच ही पाठीमागच्या बी काय पिढीचा असेल किंवा येणाऱ्या पुढच्या पण पिढीला सुद्धा आम्ही बरोबर आहे आमच्या ह्याच्यात होणार. आता नुकताच तुम्हाला आदर्श पुरस्कार भेटला. ह्याच्या अगोदर आमचे म्हणजे ते आपला विषय दुसरीकडे गेला. वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त मी दरवर्षी रक्तदान शिबिर घेत होतो. बर. रक्तदान शिबिर 50, 100, 60, 10 काय 30च्या आत कधी आलं नाही. असं 6-7 वर्ष मी दरवर्षी आमच्या सिव्हिल ब्लड बँकेमार्फत इथं गावात मध्ये रक्तदान करायचं. शाळेत खाऊ वाटप, शालेय साहित्य वाटप करायचा कार्यक्रम करत होतो दरवर्षी. मग हे आमच्या गव्हर्नमेंट सिव्हिल हॉस्पिटलनं पुरस्कार दिले 2017 साली. मी जी घेतलेलं ब्लड कॅम्प होते त्यामध्ये 100 बाटल्याच्या वर जी रक्तदान म्हणजे झालेलं आहे त्या संघटनेत त्या संघटनेला विशेष पुरस्कार देऊन गौरवण्याचा कार्यक्रम आमच्या गव्हर्नमेंटनं चालता सिव्हिलला. बर. त्यामध्ये मला पुरस्कार तिथे मिळाला रक्तदान शिबिरासाठी. त्यावेळेला माझ्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या जवळजवळ 340 का 42 बाटल्या झाल्या. म्हणजे माझ्या मंडळामार्फत म्हणजे मी आयोजन केलेलं माझ्या, तर त्यामध्ये मी दुसरा होतो. बर. अविनाश मार्तंडे म्हणून मारडीचे आहेत ते 400च्या पुढे गेले आणि 2 नंबरला मी होतो. आता अविनाश मार्तंडे म्हणजे चांगले सक्रिय आहेत राजकारणामध्ये किंवा या सगळ्या गोष्टी. आता म्हणजे त्यांचा 1 नंबर होता आणि माझा 2रा नंबर होता. ते मला त्यावेळेला आमच्या ब्लड बँकेनं पुरस्कार दिला, मला पहिला पुरस्कार. रक्तदान करणे म्हणजे एक जीवनदान. बऱ्याचशा आता तुम्हाला तिथं माहित आहे रक्ताविषयी किती अडचणी येतात की किती पुरवठा असतो. एवढं 300-400 बॉटल जमा करणं म्हणजे काही शक्य नाही. मग त्याचा मला पहिला पुरस्कार तो मिळाला. त्या यशाच्या ठिकाणी उभं राहून जर तुम्ही भूतकाळाकडे जर बघितलं पाठीमागं
तर काय म्हणजे काय वाटते तुम्हाला पाठीमागच्या भूतकाळाकडे तर पाहता भविष्यात आता बरं पाठीमागचं सांग. पाठीमाग आता जे तुमची यश आहे त्याच्यामुळे पाठीमागच्या पिढ्यांना ही शक्य आहे का म्हणजे ही आता पाठीमागच्या पिढ्यांना शक्य आहे का म्हणण्यापेक्षा कोणत्याही व्यक्तीने जर ठरवलं आणि जिद्द जर बाळगली तर तो सक्सेस होतो जीवनात. ही माझं उदाहरण आहे. बरोबर आहे. ही माझं उदाहरण आहे. कारण माझ्याकडे प्राप्त परिस्थिती झिरो असताना प्राप्त परिस्थिती झिरो असताना जी काय करायचं आहे ती जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं तर तो पार करू शकतो. ही माझं ज्वलंत उदाहरण आहे. बरोबर आहे. करू शकतो. फक्त तुमच्याकडे एक पाहिजे, जिद्द पाहिजे, कष्ट करण्याची धाडस, कष्ट करण्याची धमक पाहिजे आणि डळमळीत न होता. बरोबर आहे. प्रसंग कितीही वाईट येतील त्यामध्ये तुमचं धैर्य आहे ते न ढळू देता जर तुम्ही जिद्दीनं लढला तर तुम्हाला यश 100%. बरोबर. यश तुम्हाला 100%. काल माझा जो पुरस्काराचा सन्मान झाला त्यामध्ये त्यांनी माझ्या पूर्व नोकरी लागल्यापासून आज तागायचा जो विचार केला त्यांनी की बाबा कुठल्याही व्यक्तीने मला फोन करू द्या. आता तुमची माझी ओळख आहे. तुमच्या ओळखीनं जरी मला फोन आला की असं या माणसाला हे तर मी तिथं मदतच करणार. बरोबर. ही माझं धोरण आहे. बरोबर. आणि त्याचं मला त्याचा अभ्यास करून त्यांनी मला कालचा नोकरीमध्ये सुद्धा मी आता माझ्याकडे डॉक्टर मेडिकल वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रशासकीय अधिकाराची धोरा मला 18 मार्च 2026 ला मिळाली. बर. त्याच्या अगोदरपासून मी कार्यरत आहे. 23-24 वर्ष झालं मी ह्या विभागातच कार्यरत आहे. माझी काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. काम करण्याची पद्धत वेगळी म्हणजे काय तर मी खोलात जातो. होय. खोलात जाऊन अगोदर आपण ती फाईल वाचली पाहिजे. काय आहे त्याच्याविषयी काय आपल्यालाच कळत नाही तर समजा कळत नाही. तुम्ही सिनियर आहे तुमचा बी अभ्यास सल्ला घेतला पाहिजे. बरोबर आहे. सल्ला प्रशासन चालवत असताना कोण परिपक्व नसतो. ते अभ्यास करून शिकूनच पुढे जावं लागतं. बरोबर आहे. आणि मी माझ्या कालखंडामध्ये नोकरीच्या कालखंडामध्ये मी प्रत्येक टेबल जे करत गेलो ते अभ्यास पूर्णच करत गेलो म्हणजे आणि त्यामध्ये मास्टर आहे मी. कुठलाही ज्युनियर साधा आवकचा टेबल माझ्याकडे 6 महिने होता. बर. आवक विभाग आलेली पाहिजे. 6 महिने मी ती टेबलचं काम केलं. त्या टेबलवर सुद्धा मी नावच केलं. आज म्हणते ती देशमुख साहेब आवला असताना काय होतं म्हणजे अशी ही धारणा मी तयार करून ठेवलेली आहे माझ्या कामाच्या बाबतीत. पूर्ण सगळं सर्कल म्हणजे तुम्ही फिरलेले आहेत. कुठेही जरी टाकलं तुम्हाला आवक केले जावक नाही केलं. आवक केली, पुन्हा आस्थापना केले, पगार बिल केलं, रेकॉर्ड सेक्शन केलं, MLC केली, कॅश विभाग केला, पुन्हा तुमचं भांडार केलं. काय सगळं ही करून मी म्हणजे जी परिपक्वता जी लागती प्रशासकीय अधिकाऱ्याला जी परिपक्वता लागते आज ती परिपक्वता पूर्ण मी ग्राह्य केली. त्यामुळं आज मी माझं असं आहे मी 15-10 मिनिटाच्या वर फाईल माझ्या टेबलवर ठेवत नाही. म्हणजे लगेच आलं का कामाच्या अरे वाचली की दुसऱ्या मिनिटाला पुढे जाते फाईल. मी एक फाईल पेंडिंग आहे असं माझ्याकडे राहत नाही. कारण सर्वसामान्याच्या वेदना माहित आहेत ना तुम्हाला. आणि मी काम करत असताना कसला बी माणूस आला तर त्याला कव्हर करून मी कसा बाहेर पाठवायची त्याची क्षमता माझ्याकडे आहे. बरोबर. म्हणजे मी सगळ्याच गोष्टीत परिपूर्ण आहे. प्रशासनाच्या बाबतीत परिपूर्ण आहे म्हणूनच मला पुरस्कार. आता एका असं म्हणजे थोडासा बाहेरचा प्रश्न आहे बरं का. म्हणजे आता सर्वसामान्य लोक असतील म्हणजे ज्या लोकांची अशी परिस्थिती नाही की बाबा सिव्हिल सारख्या ठिकाणी उपचार करणे म्हणजे त्या सर्वसामान्य लोकांना तिथं जावं लागतं. अशा काही लोकांच्या म्हणजे भावना आहेत की काय लोकांची म्हणजे मत आहे की सिव्हिलमध्ये उपचार व्यवस्थित होत नाही की तिथं सुखसुविधा व्यवस्थित मिळत नाही. तर म्हणजे ही सगळ्यात मोठी शोकांतिका आपली मानसिकतेची. सिव्हिल सारखी सर्व्हिस कुठंही मिळत नाही. कुठंच मिळत नाही हे मी तुम्हाला ठामपणानं सांगू शकतो. बरोबर आहे. कारण आहे त्याला फक्त माणसांची मानसिकता अशी आहे की सिव्हिलला सुख सोयी नाही त्या ही आहे ती. पण तिथं तुम्हाला रोज 2000 पेशंट आमच्याकडे असते. बरोबर. तुम्हाला सुपर स्पेशालिटीची सोय कशी देणार. शक्यच नाही ना.
आणि माणसाची काय मानसिकता झालेली आहे, तिथं चकपक पाहिजे, स्पेशल रूम पाहिजे, एसी पाहिजे, ही काय पेशंटची आहे. पण जी सर्वसामान्य माणूस आहे ना तो सिव्हिललाच येतोय. बरोबर आहे. हे तुम्हाला मी सांगतो, जो माणूस सिव्हिलला येत नाही तो इकडे व्याजानं पैसे काढणार, प्रायव्हेटला जाणार. आणि ही अशी काय उदाहरणं माझ्याकडे आलेली, पैसे कटाळून झाल्यानंतर मला फोन करते ती, संजू किंवा देशमुख साहेब पेशंटचं असं असं झालंय, आणू का तिकडं, घेऊन ये, मी आहे. मी त्या पेशंटला कुठला श्रीमंताचा श्रीमंत असो, गरीबातला गरीब असो, त्यांना मी सांगतो तिथं या, मी आहे. बरोबर. आणि त्या पेशंटला माझ्याकडे आल्यानंतर मी तिथं तुमच्या महात्मा MJPG असेल, प्रधान आवास असेल किंवा ओल्ड एज असतील तर त्यांना ज्येष्ठ नागरिकला फ्रीच आहे. या सगळ्या योजनांमध्ये बसवून मी उपचार करायला. आता म्हणजे सिव्हिलच्या अशा काय स्पेशलिस्ट आहेत किंवा अशा काय स्कीम आहेत की त्या म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे बघणारे लोक आहेत त्यांना म्हणजे असं तुम्ही काय म्हणजे आम्हाला तुमच्याकडून अशा कोणत्या योजना आहेत ते तुम्ही सांगू शकाल आम्हाला? ही योजना आहे बघा, तिथे पेशंटला MGP योजना, महात्मा फुलेची 5 लाखापर्यंत तुम्हाला हे आहे. परत आयुष्यमान भारत योजना आहे, परत तुम्ही ज्येष्ठ नागरिकची योजना आहे. तिथं आल्यानंतर तुम्ही योजनेत बसतायच. बरोबर आहे. पण तुम्ही आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, आलं पाहिजे. आता आणि आल्यानंतर तुम्हाला ट्रीटमेंट मिळणार ती सगळी रास्त आणि योग्यच मिळणार. होय, बरोबर आहे. तुम्हाला पण तुमची मानसिकता झाली पाहिजे येण्याची. मग काही लोक काय, याचा पुरेपूर फायदा सोलापूर शहर, विजापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, इकडे हैदराबाद, उस्मानाबाद, लातूर पासूनची माणसं येतात, नळदुर्ग, सगळी लोक सोलापूरला येते. आपल्या पंढरपूर तालुका, माळशिरस तालुका, मंगळवेढा तालुका, मोहोळ तालुका बऱ्यापैकी, बार्शी करमाळा तर येतच नाही सोलापूरला. यांची मानसिकताच नाही तिकडे यायची. आणि हीच लोक परत मग पाठीमाग हे असं हे काय. पण सिव्हिल सारखी सोय कुठेही मिळणार नाही असं माझं ठाम मत. मी काम करतोय म्हणून नाही, मी एक जनरली अभ्यास केला, माणसाची मानसिकता पाहिल्या. बरोबर. तर माणसांना वाटतंय आम्हाला सगळं ह्याच्यात पाहिजे. आता असं काय म्हणजे सिव्हिल सारख्या रुग्णालयामध्ये आता शासनानं म्हणजे किंवा तुमच्या आरोग्य विभागानं त्याला आता म्हणजे नवीन असं काय करण्याचं म्हणजे काय नवीन, आता आमच्याकडे कॅथलॅब आलंय. बर, कॅथलॅब आहे. परत हृदयरोगाचे परवाच ती कॅथलॅबचं हे झाले, त्याचं उद्घाटन झाले. परत आता आम्ही सुपर स्पेशालिटीचा मंजूर आहे आम्हाला. कुठं आता करणार आहेत म्हणजे ते जागा तुमची? सुपर स्पेशालिटी सोलापूर सध्याची जी सिव्हिल आहे त्याच्या समोरची पुढे 3.5 रस्त्याच्या पलीकडे 4.5 एकर जागा आहे आमची, स्वतः मालकीची जागा आहे संस्थेच्या, शासनाची. तिथं सुपर स्पेशलिस्ट होणार तिथे. त्याच्यामध्ये काय काय आता लोकांना सुविधा भेटणार? तिथं सुपर स्पेशालिटी म्हणजे भयानकच, म्हणजे सर्वसामान्यांना सोय. अहो, गव्हर्नमेंट हॉस्पिटल ही सर्वसामान्यांसाठी आहे. तिथं तुम्हाला तुम्ही कुठला आहे काय बघितलं जात नाही. उपचार करणं ही पहिलं काम. बरोबर आहे. उपचार, पेशंटला उपचार देणं हे काम आहे. प्रायव्हेटला तुम्ही गेला तर पहिले डिपॉझिट भरा म्हणते. 100% तुम्ही गेला तर तुम्हाला पहिल्यांदा डिपॉझिट भरा म्हणते. साध्या म्हणजे स्पेशल रूम करायचं म्हणलं तर त्याला 10,000 12,000 रुपये भाडं आहेत. बरोबर. अहो, सिव्हिल सारखी सोय नाही. फक्त तुमची मानसिकता. आता कसं होतंय, सिव्हिलला केस पेपरला अशा रांगा येते. मला सांगायचंय काय, 2,000 पेशंट आमच्या ओपीडीला सकाळी असते 8:30 ते 1 वाजेपर्यंत. बरोबर आहे. 2,000 आणि ऍडमिट 1,500-1,200 पेशंट ऍडमिट आहेत रोज. बरोबर. ही कशाच हे? बरोबर. प्रायव्हेट वाल्याकडे बोलवून घ्यावं लागते पेशंट या. होय. पण तरी पण तिथं सुख सुविधा तुम्हाला म्हणजे उपचाराला कुठे कमी पडणार. आता त्या विभागामध्ये सर्व जागा म्हणजे व्यवस्थित सुरळीतपणे चालू आहेत का? म्हणजे जे काही अधिकारी असतील त्याची काय कमतरता वगैरे? म्हणजे कमतरता आहे, कमतरता पडती या काय, कमतरता पडते. कारण एवढं मोठं कव्हरच होऊ शकत नाही, शक्य नाही. 2,000 4,000 नोकरी भरतीच कमी आहे. वडिलाबद्दल आणि तुमच्या आयुष्यातील भूमिकेबद्दल आम्हाला सांगा. आज हे तुमचं यश त्यांनी पाहायला आता नाहीत सध्याला, म्हणजे ते हे झालेले आहेत, पण आता काय वाटलं असतं? याचं दुःख मला अंतःकरणपूर्वक आहे. कारण का तर जो संघर्ष होता
ती संघर्ष माझा 2004ला पूर्णतः संपला होता नोकरी लागल्या. बर आणि 2003ला मी नोकरी लागलो. बर. नोकरी लागल्यापासूनचा जो माझा प्रवास आहे तो प्रवास एकदम सुजलाम सुफलाम आहे आणि ते पाहायला वडील नाही. अरे बापरे, म्हणजे खडतर ही परिस्थिती. सगळ्यात दुःखाची गोष्ट ती आहे. कारण ज्या वेळेस आज माझ्याकडे बंगला आहे पण वडिलाला पाहायला मिळाला नाही. आज माझ्याकडे गाड्या आहेत त्या वडिलाला पाहायला मिळाला. आज माझ्याकडे जमीन आहे वडिलाला पाहायला मिळाला. आज माझा प्रपंच एकदम जोशात आहे ते पाहायला वडील नाही. आणि जोपर्यंत मी काहीच नव्हतो तोपर्यंत सगळा संघर्ष वडिलांनी बघितलेला आहे. म्हणजे संघर्षाचा साथी परत राहिला नाही, साथ. पण तरी पण मी वडिलांची पदोपदी मला आठवण होती आणि वडिलांच्या शब्दाच्या बाहेर मी जाऊ शकत नाही आज बी ह्या घडीला सुद्धा. कारण जे काय मला जी काय त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? त्याला कारण आहे ती काय, त्याला पण कारण आहे ती की जी वडिलांनी सांगितले झुकणे नाही आणि चुकीचं वागणं नाही, कोणाशी वाईट वागणे नाही, सगळी आपली सगळ्याशी समानतेनं राहणे, बरोबर आहे, कोणासोबत वैर धरणे नाही, ही भूमिका आज बी मी पाळतो. बरोबर आहे. आणि वडिलांचं तत्व जे होतं आपण चुकून ही वाईट मार्गाचा अवलंब करायचा नाही आणि ते मी करत नाही. बरोबर आहे. म्हणजे ती मला शिकवणच आहे. कोण जरी आला तरी आपण त्याला आपल्या दारात आला ना त्याला आपल्याला होती तेवढी मदत करणे ही वडिलांचं तत्व आहे, ती आपण करतो. म्हणजे शेवटी तुमच्यासारखी परिस्थिती असणाऱ्या तरुणांना किंवा संघर्ष करणाऱ्या तरुणांना म्हणजे काय करावं किंवा त्यांनी काय शिकावं असं हे बघा, तुम्हाला एक सांगू का, संघर्ष हा शब्दच मला आवडत नाही. तुम्हाला आता माहिती आहे, अहो तुम्ही जन्मलाय, तुम्ही काय तर व्हा ना, ही संघर्ष नाही म्हणायचं त्याला. तुमच्याकडे जिद्द पाहिजे की मी ही करीन, बरोबर आहे, ही करू शकतो, ही तुम्ही जिद्द बाळगली पाहिजे, त्याला संघर्ष नाही म्हणायचं. बरोबर. संघर्ष तुम्ही काहीतरी उगाच संघर्ष म्हणत बसला तर ते चुकीचं ठरतं. आज मी ठरवलं काय मला ही बनायचं आहे. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मी 92 साली मी असं बघायचो काय बघायचो मी बाहेर लोकांकडे, लोक मोटरसायकल फिरते ती हे आपण बी झालं पाहिजे, ही जिद्द माझ्या मनात होती. बरोबर आहे, तुम्हाला माहिती सांगतो. आणि ती जिद्द जर माणूसानं बाळगली, मला काय तर बनायचं आहे, 100% बनणार. बरोबर, 100% बनणारच. फक्त त्यामध्ये तुम्ही बाकीचं काय गोष्टी फालतू गाणं मनात बसायचं नाही की हे जर असं वाटोळं झाल्यावर माझं चांगलं होईल का, ही भावना तर कधीच ठेवायची. बरोबर. वैर्याचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे, ही जिद्द आपण ठेवली तरच आपण सक्सेस आहे. बरोबर. तर आपल्यासोबत आज आपल्या संघर्षाची गोष्ट या मालिकेमध्ये संजय धोंडेबा देशमुख सर यांनी आपल्याला आज त्यांची जी संघर्षमय कथा होती ते आज आपण आपल्या मालिकेमध्ये बघितलेले आहेत. आपण अशा अनेक वेगवेगळ्या संघर्षाची गोष्ट या मालिका आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या आपण काही दिवसामध्ये आपल्याला आणणार आहोत. अशाच कथा बघण्यासाठी तुम्ही आमच्या राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.